की या लोकसभेच्या निवडणुकीचे भारतीय जनता पार्टी आणि युतीच्या माध्यमातून उमेदवार आहेत. गेली 10 वर्ष ते या विभागाचे खासदार आहेत, सांगली जिल्ह्याचे खासदार आहेत. या 10 वर्षामध्ये काकांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अतिशय उत्तम काम या दुष्काळी पट्ट्यामध्ये विशेष करून झालेलं आहे. याच्या अगोदर गेली 50 वर्ष या दुष्काळी पट्ट्यातल्या लोकांची मागणी होती की आम्हाला शेतीला पाणी द्या. बाकीचे प्रश्न थोडेसे बाजूला राहिले तरी थोडी हरकत नाही, परंतु शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे अशा प्रकारची मागणी बरेच वर्ष आटपाडी तालुक्यातले किंवा या दुष्काळी पट्ट्यातले लोक करत होते. परंतु गेली 50 वर्ष दुर्दैवानं ज्यांची सत्ता होती या देशावर, राज्यावर, की काँग्रेस यांनी ह्या प्रश्नाकडे अतिशय सोयीस्कर प्रमाणे दुर्लक्ष केलं आणि ज्या सांगली जिल्ह्यातल्या ज्या घराकडे सांगली जिल्ह्याची आणि काही काळ महाराष्ट्राची सत्ता होती त्याही मंडळींनी ह्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं. परंतु ह्या 10 वर्षाच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये आलं, राज्यामध्ये आलं. त्यावेळीपासून आटपाडी तालुक्यातल्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी सुटलेला आहे. अनेक अडचणी होत्या. राज्य सरकारकडे पैशाची अडचण होती, राज्य सरकारला अनुशेषाची अडचण होती. परंतु केंद्रामध्ये मोदी सरकार आणि त्याच्यामध्ये गडकरी साहेब यांच्याकडे सिंचन विभाग असल्यामुळं मागच्या 5 वर्षामध्ये हा विषय अतिशय उत्तम पद्धतीनं या सरकारनं सोडवलेला आहे. त्यामुळं दुष्काळी पट्ट्यातला एक कार्यकर्ता म्हणून माझी सगळ्यांनाच विनंती आहे, किंबहुना माझी भूमिका अशी आहे की आपल्याला काही वाटेल ते झालं तरी ज्यांनी आपल्याला शेतीला पाणी दिलं त्याच्या पाठीमागं आपण खंबीरपणे उभा राहायचं. कारण मागच्या 5-7 वर्षापूर्वीचा किंबहुना 2014चा आटपाडी तालुका पाहिला तर अतिशय नेहमीच आम्ही त्या ठिकाणी टँकरनं पाणी या भागाला पिण्यासाठी आम्हाला द्यावं लागत होतं, सरकारला द्यावं लागत होतं. प्यायला सुद्धा पाणी मिळत नव्हतं. या भागामध्ये अशा पद्धतीच्या भागामध्ये आज सगळीकडे शेतीला पाणी, प्रत्येक ओढ्याला वगैरेला त्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये पाणी आलेलं आहे. त्यामुळं आमची 2 पिढ्याची मागणी आमची कुणी मान्य केली, कुणी त्याला मूर्त स्वरूप दिलं तरी भारतीय जनता पार्टीनं दिलं. आणि मग संजय काकांच्या प्रयत्नानं त्या ठिकाणी ह्या सगळ्याला त्या ठिकाणी मूर्त स्वरूप आलं. त्यामुळे जी आमची खरी मागणी होती, जो खरा प्रश्न होता ह्या दुष्काळ पट्ट्याचा, तो प्रश्न भारतीय जनता पार्टीनं आणि काकांनी खासदार म्हणून त्या ठिकाणी सोडवलेला आहे. त्यामुळे आता आमची जबाबदारी आहे. आमची मागणी इतक्या वर्षाची ज्याच्याकडे सोयीस्कररित्या काँग्रेसनं दुर्लक्ष केलं होतं तो प्रश्न आमच्या जीवन मरणाचा प्रश्न त्या ठिकाणी ह्या पक्षानं, ह्या सरकारनं सोडवलाय. म्हणून आम्हाला कुठल्याही परिस्थितीत आम्ही त्या ठिकाणी काकांच्या पाठीमागं आणि पर्यायानं गडकरी साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, किंबहुना केंद्रातलं मोदी साहेब असतील, यांच्या पाठीमागं आम्हाला उभा राहावं लागेल. आणि काकांना पाठिंबा ह्याच्यासाठी आहे की त्यांनी 50 वर्ष जी आमची मागणी होती ती मागणी पक्षाच्या माध्यमातून, सत्तेच्या माध्यमातून आम्हाला ती पूर्ण केली आणि आमच्या भागाला शेतीसाठी पाणी दिलं. म्हणून आम्ही काकांच्या पाठीमागं आहे, ह्याच्यापेक्षा वेगळं काय नाही. आणि अनेक बाकीचे प्रश्न आहेत, परंतु बाकीचे प्रश्न आम्ही म्हणतोय थोडेसे उशिरा झाले तर चालतील, पण शेतीच्या पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे, तो आला पाहिजे, सुटला पाहिजे. ह्याच्यासाठी म्हणून आम्ही भक्कमपणे, कोण जग कुठं जायचं तिथं जाऊ दे, आम्ही मात्र काका आणि भारतीय जनता पार्टी ह्याच्या पाठीमागं खंबीर उभा राहणार. कारण त्यांनी आम्हाला न घडणाऱ्या गोष्टी करून दिलेत, म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागं उभा राहणार.